मी योगेश दादांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी विधान परिषद उपसभापती माननीय नीलमताई गोऱ्हे यांचाही सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब यांचा सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी मंत्री महोदय तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचा सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरजी यांचा सत्कार करावा। योगेश दादांना विनंती करते की त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांचा सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांचाही सत्कार करावा। योगेश दादांना मी विनंती करतो की त्यांनी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांचा सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेबांचाही सत्कार करावा। योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी खासदार धैर्यशील मानेजी यांचा सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी माजी मंत्री विनय कोरे यांचा सत्कार करावा। योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी आमदार राजेशजी क्षीरसागर यांचा सत्कार करावा। योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी माजी मंत्री विनय कोरेजी यांचा सत्कार करावा। दादांना विनंती करते की त्यांनी आमदार अशोकराव माने यांचाही सत्कार करावा। मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी आमदार प्रकाश आवाडेजी यांचा सत्कार करावा। योगेश दादांना विनंती करते की त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांचाही सत्कार करावा। आणि मी योगेश दादांना विनंती करते की आमदार अमल महाडिक यांचाही त्यांनी सत्कार करावा। धन्यवाद योगेश दादा। आज या कार्यक्रमाला इतके दिग्गज उपस्थित आहेत की त्या प्रत्येकालाच साहेबांविषयी काही बोलायचंय, त्यांच्या आठवणी,
त्यांनी दिलेले लढे, त्यांनी घडवलेली आयुष्य, या सगळ्यांबद्दल सांगण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. मात्र आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जर का प्रत्येकानं बोलायचं ठरवलं तर या सोहळ्याला दिवस अपुरे पडतील. त्यामुळे अगदी व्यासपीठावरील मान्यवरांपैकी देखील निवडक नेते आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देणार.